नमस्कार मैत्रिणींनो, पंचमी विशेष आपण कानोले बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे। आता हरभरा डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथं पातेल्यात टाकून देते, आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे। चला तर आता बारीक गॅसवर झाकून ठेवते, कारण गाळ करून घ्यायची आहे आपल्याला। चला तर डाळ आपली शिजून झालेली आहे, मऊ झालेली आहे चांगलीच। चला तर आता यामध्ये आपण सुंठ बडीशोप पावडर टाकून देऊया 1 चमचा, आणि गूळ टाकून देऊया, कारण 300 ग्रॅम डाळ होती त्यासाठी मी 250 ग्रॅम गूळ टाकलेला आहे। आपल्या गोडानुसार ठरवायचं आहे। चला तर आता इथं गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मैद्याचं पीठ पण मी वापरणार आहे। शक्यतो गहूचंच चांगलं आहे, पण मी थोडंसं अर्ध करून घेते। मैद्याचं थोडंसं टाकून देते, जास्त नाही। गूळ विरघळूपर्यंत मी पीठ मळून घेते। तर यामध्ये मी मीठ टाकून देते थोडंसं, आणि थोडंसं तेल टाकून देऊया। तेलामध्ये आपलं पीठ छानच मुरतंय, म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि असं चोळून घेते, कारण 2 पिठे असल्यामुळे चांगलं मिक्स झालं पाहिजे। चला तर आता पाणी टाकून मी मळून घेतलेलं आहे, असा गोळा तयार केलेला आहे। आणि इथे डाळ पण चांगली शिजून झालेली आहे, गूळ आणि डाळ मिक्स झालेला आहे। चला तर आता आपण पुरणाच्या चाळणीमधून पुरण करून घेऊया। थोडं थोडं टाकून आपण पुरण करून घेणार आहोत। हाताने करू शकतो, एखाद्या भांड्याच्या साहाय्याने आपण करू शकतो। चला, अशा प्रकारे आपलं पुरण तयार केलेलं आहे। आता इथं वरवंटा आहे छोटा माझ्याकडे, मी त्याने पण पुरण करून घेते। त्याने खूप हलकं जातं करायला। बघा, एवढं मस्त पुरण झालेलं आहे आपलं, मोकळं सळसळीत पुरण झालेलं आहे। आता इथं गोळा चांगला मळून घेऊया आपण। गॅसवर आता एक पातेलं ठेवलंय, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे, कारण आपल्याला कानुले बनवून घ्यायचे आहेत, पुरणाचे कानुले, पंचमी विशेष। आता पीठ तर चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि लगेचच लाटून घेऊया। अशी मोठी पुरी करायची आहे आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून द्यायचा आहे। आता असं चारी बाजूने आपल्याला असं करायचं आहे, चांगलं दाबून घ्यायचं आहे, कारण आपल्याला उकडून घ्यायचं आहे। गावाकडे माझी आजी ज्वारीचं पाचोळ्यामध्ये उकडायला ठेवायची, खूप रुचकर लागायचे। तर आता आपण चाळणीमध्ये ठेवून देऊया। अशा प्रकारे मी सर्व करून घेते। याला कानुले म्हणतात, दुसरीकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण माझी आजी कानुले बोलायची, म्हणून मी कानुलेच म्हणते। तर आता चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही।
आता सर्व आपण एक एक अलगद ठेवून देऊया, कारण पाणी गरम झालेलं आहे. गरम गरम तुपाबरोबर, नारळाच्या दुधाबरोबर खूप छान लागतात हे कानुले. चला तर आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. चला तर अशा प्रकारे आपले कानुले तयार झालेले आहेत, मी काढून घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझी कानुल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही बनवून खा कानुले पंचमी विशेष, खूप छान लागतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.